आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतल्या भाषणादरम्यान विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले। मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली। याच घोषणाबाजी दरम्यान पंतप्रधानांनी आपलं भाषण सुरू केलं। पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना बराच काळ विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती। मात्र पंतप्रधानांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं। जितका चिखल फेकाल तितकंच कमळ फुलणार असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना खडे बोलही सुनावले। काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुद्धा पंतप्रधानांनी टीका केली। 2014 मध्ये काही गोष्टी बारकाईनं पाहिल्या तेव्हा काँग्रेसनं गेल्या 60 वर्षात फक्त खड्डेच खड्डे निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली। देशाची 6 दशकं वाया गेली अशा खोचक शब्दातही मोदींनी आरोप केले। कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल। जो भी जिसके पास था उसने दिया उछाल। और अच्छाई है जितना कीचड़ उछालोगे कमल उतना ही ज्यादा खिलेगा। कि उन्होंने गड्ढे ही गड्ढे कर दिए थे। उनका इरादा नीम का होगा लेकिन उन्होंने गड्ढे ही गड्ढे कर दिए। जब वो गड्ढे खोद रहे थे 6 दशक बर्बाद कर दिए थे। उस समय दुनिया के छोटे छोटे देश भी सफलता के शिखरों को छू रहे थे, आगे बढ़ रहे थे। लोग इतने जागरूक हो जाए और किसी का इतने सालों के बाद खाता बंद हो जाए तो उनकी पीड़ा मैं समझ सकता हूं। तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असा थेट आरोप आता अन्य पक्षातून नाही काँग्रेसमधूनच होऊ लागलाय। नाना पटोले यांच्या विरोधात एक गट काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्यांनी दिल्लीमध्ये नाना यांच्या विरोधात आघाडी उघडली। मंत्रिपदाच्या लालसेची सरकारला मोठी किंमत मोजावी लागली असा आरोप सुद्धा काँग्रेसमधून केला जातोय। नाना पटोलेंमुळे मविया सरकार कोसळलं। ते त्या खुर्चीवर असते तर महाराष्ट्रातील ह्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडल्या नसत्या। मंत्रिपदासाठीची नानांची घाई सरकारच्या मुळावर। हा जो डाव आहे सरकार पाडण्याचा आधीच रचला होता। सरकार कोसळल्याचं खापर नानांच्या माथ्यावर। महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची अनेक कारणं आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितली जात आहेत। काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप केलाय। पटोलेंनी मंत्रिपदासाठी विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर सरकार कोसळलं नसतं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। जो राजीनामा झाला तो एक त्याला वेगळं वळण त्यावेळेस लागलं। कदाचित ते त्या खुर्चीवर असते तर महाराष्ट्रातील ह्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडल्या नसत्या। अध्यक्ष म्हणून त्यांना तो त्यांचा अधिकार जो वापरून जी कारवाई करण्याची त्यांच्या हातात होतं ते अध्यक्ष नसल्यामुळे आणि अध्यक्षांची नव्यानं पुन्हा निवड न झाल्यामुळे हा प्रसंग तयार झाला। संजय राऊत यांनीही काँग्रेस नेत्यांच्या थिअरीवर शिक्कामोर्तब केलंय। हा जो डाव आहे सरकार पाडण्याचा आधीच रचला होता। त्यांना ती आयती संधी मिळाली। आता विधानसभेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे नाहीये। राज्यपालांनी निवडणूक होऊ दिली नाही, त्याचा फटका सरकारला बसला हे सत्य आहे। नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये मोठी आघाडी उघडण्यात आली आहे। मंत्रिपद मिळवण्यासाठी नानांनी विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची केलेली घाई आता त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।
त्यामुळे नाना पटोले यांच्या विरोधात आता काँग्रेसमधलंच वादळ हे मोठ्या प्रमाणात घोंगावू लागलंय. तिकडे राज्यातील शिंदे गट आणि भाजपचं सरकार कधी कोसळू शकतं असा दावा ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून केला जातो. पण दुसरीकडे आमचं सरकार आमचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिंदे गट आणि भाजप गटाकडून सातत्यानं केला जातो. असं असतानाच आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. येत्या 15 दिवसात 20 ते 25 आमदारांचा शिंदे गट भाजपात प्रवेश करू शकतो असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसंच मंत्रिमंडळ विस्तार लांबलाय असा दावाही बच्चू कडू यांनी केला. त्यांचा दौरा सुरू आहे. मला असं वाटतं का सरकार जायचं काही कारण नाही आहे. सरकार आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतामध्ये आहे. म्हणजे 20-25 आमदार इकडे तिकडे जरी झाले तरी मला वाटतं सरकार मजबूतीनं पूर्ण राहील आणि पूर्ण वेळ सरकार काढेल. त्याच्यानं मंत्रालयाची जी काही आपण पाहतो आहे का तारखेवर तारीख येत आहे त्याचं कारण एकतर कोर्ट आणि दुसरं कारण म्हणजे पक्षप्रवेश. तर त्याच्यामुळे 10 ते 15 आमदार बऱ्यापैकी राहिलेल्या पक्षामधले सुटले. आणि एक मोठी बातमी हाती येते. पुण्यामध्ये आणि पुण्यासह अन्य काही शहरात आता कोयता गँगनं धुमाकूळ घातलेली असतानाच मालेगावमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मालेगावमध्ये तलवार गँगनं डोकं वर काढलं असून 7 ते 8 तरुणांच्या टोळक्यानं हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. तोंडाला रुमाल बांधून आणि हातात तलवारी घेऊन मालेगावमधल्या आझाद नगर परिसरातल्या काबूल चौकात हे सगळेजण फिरत होते. 7 ते 8 तरुणांच्या टोळक्यानं हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न हे करत होते. दहशत माजवणारी ही टोळी CCTVत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या टोळक्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना गोंदियामध्ये आज एकदम वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्तानं एकाच मंचावर आले होते. त्यातच या दोन्ही नेत्यांनी आपापल्या भाषणादरम्यान जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळेला फडणवीस यांनी पटेल यांच्या कार्यक्रमात आलो तर चर्चा तर होणारच ना असं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख छोटा भाऊ म्हणून केला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागले. मुझे बहुत खुशी है कि प्रफुल्ल भाई आपने यहाँ पर निमंत्रित किया. अब ये बात तो है कि हम यहाँ आए आप यहाँ तो चर्चाएं तो चलेगी, बात निकली है तो दूर तक भी जाएगी. और निश्चित आप में से बहुत सारे लोग ये सोच भी रहे होंगे कि देवेंद्र जी यहाँ कैसे. अब ये राजनीति में अंदर बाहर की बातें रोज चलते रहती है, इसलिए आप ये मत समझो. हमारी उनकी बहुत बात होती है, गुप्त में भी बात होती है. बहुत सारे लोगों को तकलीफ भी हो जाएगी इस मंच पर. तिकडे पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं जोरदार कंबर कसले. काहीही करून ही पोटनिवडणूक जिंकायची असा निर्धार महाविकास आघाडीनं केल्याचं दिसतंय. या पोटनिवडणुकीच्या सगळ्या प्रचाराची जबाबदारी अजित पवार उचलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विविध ठिकाणी जाहीर सभा आणि चौक सभा सुद्धा घेणार आहे. स्वतः अजित पवार यांनी ही माहिती दिली. यावेळेला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले. प्रचार करताना मतदारांची आदबीनं बोला आणि वागा. तसंच काही सांगताना पवार साहेबांच्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आणि मेहरबानी करा तिथं उपयोग करून घेताना बेरीज करायला तुम्ही जाणार आहे. म्हणजे मत आहेत ती तर मिळवायचीच, परंतु अधिकची मतं मिळवायची. त्याच्यावर बोलताना
एखादा जर म्हणला की नाही नाही आम्ही तुम्हाला काय मत द्यायचं, जा नको देऊ, काय करायचं का, असलं काही म्हणू नका. अरे का देणार नाही बाबा, जरा समजावून घ्या. फार कडक भाषेत अजित पवार सारखं बोलायला जाऊ नका तिथं. जरा चांगल्या पद्धतीने साहेब जसं समजून सांगतात तसे शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, पण मी सिरियसली सांगतो की कधी कधी काय होतं, एखादा समाज बसलेला असतो आणि कुठला तरी एखादा शब्द असा तोंडातनं निघून जातो, कळत न कळत, आपण काही मुद्दाम कुणी करतो अशातला भाग नाही, की त्याच्यातनं तिथं नाराजी वाढते, त्याच्यातनं तिथं आपण मायनस होतो. असं मात्र होता कामा नये. अशा माझी तुम्हाला विनंती आहे, आग्रह आहे, सूचना आहे. अजितदादांनी विनंती, आग्रह आणि सूचना केली बरं का. पुढची बातमी आहे पंढरपुरातून. यंदाच्या माघी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भरभरून दान मिळालं. यंदाच्या वर्षी माघीसाठी आलेल्या विक्रमी वारकऱ्यांनी देवाच्या चरणी 4,88,62,28 रुपयांचं दान दिलं आहे. या दानामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं उत्पन्न मागच्या वर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास 4 पटीनं वाढलंय. या उत्पन्नात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, हुंडीपेटीतील जमा रक्कम आणि भक्तनिवास इथल्या उत्पन्नाचा समावेश आहे. भाविक संख्या वाढल्यानं मंदिर समितीच्या उत्पन्नात सुद्धा मोठी वाढ झाली. यंदाची माघी यात्रा मंदिर समितीसाठी देवाचा खजिना भरणारी ठरली आहे. तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार घडला होता. त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवर बर्फ तयार झाल्याचा खोटा दावा करून पुजाऱ्यानंच भाविकांच्या श्रद्धेची फसवणूक केली. आता या प्रकरणी एका पुजाऱ्यासह त्याच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातील शिवलिंगाचा हा व्हिडिओ बघा. शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसंच त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावाही करण्यात आला होता. विशेष म्हणजे मंदिरातील पुजाऱ्यानं तो व्हिडिओ व्हायरल केला होता. पण आता त्यामागचं सत्य समोर आलंय. त्र्यंबकेश्वर मंदिरातील एका पुजाऱ्यानं आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं शिवलिंगावरती बर्फ आणून ठेवल्याचं उघड झालंय. त्र्यंबकेश्वर देवस्थानाविषयी खोटा प्रचार केल्याप्रकरणी सुशांत तुंगार तसंच त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्यामध्ये मेट्रोलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे त्यांचं एक ओपिनियन आम्हाला प्राप्त झालं, ज्याच्यामध्ये जे काही वातावरणीय घटक त्या दरम्यान होते किंवा वातावरणीय पॅरामीटर्स होते, त्यामध्ये बर्फ त्या ठिकाणी बनू शकत नाही अशा प्रकारचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये 3 लोकांच्या विरुद्ध जे पुजारी आहेत त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं उडी घेतली आहे. शिवलिंगावरती बर्फ जमा झाल्याचा बनाव करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी अन्निसकडून करण्यात आली आहे. आरोपींविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणीही अन्निसकडून करण्यात आली आहे. ईशान्य भारतामध्ये काहीतरी संकट येईल अशी चाहूल लागल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला होता, परंतु तसं काही नव्हतं. तो बनावट असल्याचा सीसीटीव्ही मध्ये उघड झालेला आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशी मागणी करत आहे. आता जरी गुन्हा दाखल झाला असला तरी तो जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत व्हावा आणि हे तपास करायला 1 दिवसाची वेळ पुरेशी असताना 7 ते 8 महिने का लागले याची चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. 22 जून 2022ला त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगावरती बर्फ तयार झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही चित्रफितीची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये संबंधित पुजाऱ्यांना आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं तो बनाव रचल्याचं उघड झालं आणि पुजाऱ्यांचं बिंग फुटलं. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारच्या निर्णयानंतर भारतीय लष्करानं भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्याकरता
फील्ड हॉस्पिटलचं डॉक्टरांचं पथक तुर्कस्थानला पाठवलं आहे. NDRFची टीम, मेडिकलची टीम आणि श्वान पथकसुद्धा तुर्कस्थानमध्ये दाखल झालं आहे. भूकंपग्रस्तांना ही टीम सर्वतोपरी मदत करते. तुर्की आणि सिरियातील प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या आता 12,000च्या वर गेली असून अद्यापही हजारो नागरिक बेपत्ता आहेत. यातले अनेक जण हे ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याचीच भीती व्यक्त केली जाते. भूकंपानं तुर्कस्थानला हादरून टाकलं. चहूबाजूनी केवळ विनाश आणि विनाश. एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. तुर्कस्थानच्या कारहाम रामस इथे बचाव पथकानं एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 वर्षांच्या चिमुरड्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवलं. भूकंपामुळे तुर्कस्थानमध्ये एकच हाहाकार उडालाय. जिकडे तिकडे इमारतींचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. अनेक शहरं होत्याची नव्हती झाली आहेत. तुर्कस्थानमध्ये केवळ संपत्तीचंच नुकसान झालंय असं नाही, तर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. हजारो लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिवस रात्र बचाव कार्य सुरू आहे. तुर्कस्थानमध्ये अभूतपूर्व परिस्थिती आहे. एक एक जीव वाचवण्यासाठी बचाव कार्यातले जवान जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत. आठ फेब्रुवारी 2023. स्थळ काहराम नमारास. तुर्कस्थानच्या काहराम नमारासमध्ये बचाव कार्य वेगानं सुरू आहे. एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 वर्षाचा चिमुरडा अडकल्याचं आढळून आलं. या चिमुरड्याचं नाव आरिफ खान. खरं तर भूकंप काय आहे हे कळण्याचं सुद्धा वय नाही. तो सतत रडत होता. बचाव पथकानं स्लॅब फोडून त्याची ढिगाऱ्याखालून सुटका केली. भूकंपानंतर तब्बल 43 तासांनी आरिफ खानची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलंय. सोमवारी तुर्कस्थानमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर काहराम नमारा इथे हजारो इमारती कोसळल्या. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सध्या मोठ्या प्रमाणात अभियान राबवलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संपूर्ण जगाकडून सध्या इथे मदतीचा ओघ सुरू आहे आणि अपेक्षा आहे की हे दोन्ही देश पुन्हा एकदा हळूहळू सर्वसामान्य होतील. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.